ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फोडाफोडीच्या राजकारणावर केंद्रीय मंत्री अमित शहा, पंतप्रधान मोदीसह भाजपवर निशाणा साधलाय. अमित शहा महाराष्ट्रात येतात आणि राज्यातील जनतेचं मनोरंजन करतात. कधी मोदी येतात, कधी शहा येतात आणि मनोरंजन करतात. पक्ष फोडण्याचा हिशोब मोदी आणि अमित शहांना द्यावा लागेल, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना प्रत्युत्तर दिले. राऊतांनी आज पत्रकार परिषदेत भाजपवर घणाघात केलाय. भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर करताना संजय राऊत म्हणाले की 370 तुम्ही हटवलं आणि आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. आम्ही तेव्हा त्यांच्या सोबत नव्हतो, तरी त्यांना आम्ही 370 कलमाच्या बाबतीत पाठिंबा दिला होता. अमित शहा यांनी आपली स्मरणशक्ती जरा व्यवस्थित करून घेतली पाहिजे. 370 कलम हटविणाऱ्या संस्था स्थापन करताना लाज वाटली नाही का, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. संजय राऊत पुढे म्हणालेत की काश्मीरमध्ये काय दिवे लावले ते सांगा. काश्मीरी पंडित आलेत का? हजारो काश्मीरी पंडित आजही निर्वासिताचं जीवन जगतायत. त्यांचा आक्रोश तुमच्या कानापर्यंत जात नाही का? लाज तुम्हाला वाटली पाहिजे. काश्मीरचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही. आजही रोज 2-4 जवान शहीद होत आहेत. 370 कलम हटवून तुम्ही काय केलं याची लाज तुम्हाला वाटली पाहिजे. यावेळी संजय राऊतांनी सर्जिकल स्ट्राईकवरूनही मोदी सरकारवर गंभीर आरोप केलेत. सर्जिकल स्ट्राईकबाबत तुम्ही खोटं बोलतात. अशा प्रकारच्या सर्जिकल स्ट्राईक झाल्या का यावर आजही शंका उपस्थित होते. त्यामुळे लाज वाटली पाहिजे. आजही काश्मीरची जनता, काश्मीरचा तरुण बेरोजगार आहे. 370 कलम हटविणाऱ्या काश्मीरमधील बेरोजगारी लगेच दूर होईल असं सांगितलं होतं, पण त्यांचं काय झालं? आजही काश्मीरमधील जनता बेरोजगार आणि अस्वस्थ आहे. याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे, असं राऊतांनी म्हटलंय. अखंड हिंदुस्थानाची घोषणा केली आहे. पाकव्याप्त काश्मीर आम्ही हिंदुस्थानामध्ये आणू, अशी घोषणा 2024 आणि 2019ला केली. त्याचं काय झालं, असा सवाल राऊतांनी विचारलाय. 2019 साली ज्या प्रकारे पुलवामा घडलं किंवा निवडणुकीसाठी घडलं गेलं, शहीदांचा बाजार मांडला निवडणुकीसाठी, याची लाज तुम्हाला वाटली पाहिजे, असं म्हणत राऊतांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. शरद पवारांवरील टीकेला उत्तर देताना संजय राऊत म्हणालेत की हा महाराष्ट्राचा अपमान आहे. शरद पवार यांनी ज्यांना सहन केलं ते अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप आहेत. भ्रष्टाचाराचं ओझं घेऊन ते तुमच्या पक्षात गेले आणि तुम्ही त्यांना स्वीकारलं आणि ते ओझं तुम्ही सहन करतायत, असं म्हणत संजय राऊत यांनी अमित शहांचं आभार मानले. महाराष्ट्राच्या जनतेनं शरद पवारांना सहन केलं, असं वक्तव्य अमित शहा यांनी छत्रपती संभाजीनगर येथील सभेत केलं होतं. ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी.